तुला मुळे कळतच नाही तुझी चिडचिड कशामुळे होते ते. तसं काही नाही. 24 तास दिमतीला असायची बायको इतकी दिवस. आता तिच्या वेळावर इतर लोकांचा हक्क आला ते समजत नाहीये. तुमच्या एकमेकांच्या टाइम टेबल नुसार तुमचं उरलेल्या वेळातलं जे काय गोमचाळी असते ते तुम्हाला आता सेट करायला. खूपच छळलं बिचारीला. मेघना, ऐकू आलं का तुला माझ्या मनात जे चाललं होतं ते? नाही, तुझं बोलणं ऐकायला वेळ कुठे माझ्याकडे. बस काय यार, कळलं ना आता. म्हणूनच तर केला ना फोन. हे मिस्टर, फोन मी केलाय. हो का? हां. बस काय यार, तू केला काय मी केला काय एकच आहे ना. अच्छा, कळलं का आपल्याला? सॉरी यार मेघना, 2-3 दिवस खूपच वेड्यासारखा वागलो ना मी. खूप त्रास झाला ना तुला? त्रास म्हणजे काय? नोकरी सोडूनच द्यावी की काय असा विचार करायला लागले होते माहितीये. सॉरी 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 सॉरी, माय मिस्टेक. सॉरी सॉरी, डिस्टर्ब केलं का? नाही नाही, मंजिरी मॅडम तुम्हाला बोलत आहेत. आलेच. हो. काय वेळ संपला? येस, काइंड ऑफ. ओके, जा जा जा, ड्युटी फर्स्ट. नवरा काय आहेस बिचारा. ऐक, किती बिचारा ना. बरं चल, करते नंतर. ओके. ए हॅलो 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 हॅलो. काय? मेघना, तुला माहितीये का ते नवरा बायको मध्ये म्हणे काहीतरी आय लव्ह यू वगैरे असं म्हणतात. नाही. हो ना? नाही वाटलंच मला. नाही मला पण नाही माहित. चल बाय. बाय. बाय बाय. काय होणार, कोणाचा नंबर शोधताय? अरे त्या हमीदाबाईचा रे. हमीदाबाईचा? त्या आदित्यमुळे माझं असं झालंय बघ. हमीद भाई आपला. अर्चना आणि संजीवनी बामणुली चाललेत ना, ती गाडी बुक करायची म्हणून. तू कसं काय मध्येच उगवलास? नाही, माळवीन परत होता. काय? माझं पण ते आदित्यमुळे असं झालं. काय नाही, जायचंय परत थोड्या वेळात. मग रात्री एकदम उशिरा उगवीन आता. कसं चाललंय एकंदर? मस्त. मनासारखं चाललंय ना? ऍसिडिटी सांभाळ रे बाळा. हो सांभाळतो ना. पण काय हो, या दोघी कधी चालल्या? उद्याच निघावं लागेल. ते काकांच्यानी होत नाही ना, लगेच जायला पाहिजे यांनी, म्हणून तर गाडी बुक करतोय. बरं तू आराम कर, तुला जायचंय नंतर. हो हो, मी देऊ नंबर शोधून. आता मी शोधतोय ना, मी आहे. तू आराम कर. हो. हा सांग. सिद्धार्थ, काय रे, काही प्रॉब्लेम आहे का? एवढा टेन्स का दिसतोयस?
मॅम वर्कशॉपमध्ये जो टॉपिक दिलाय त्याचं प्रिपरेशन करताना थोडे डिफिकल्टीज येतात. डिफिकल्टीज कोणत्या स्वरूपाच्या? मॅम म्हणजे असं थोडक्यात नाही सांगता येणार मॅम. मॅम आणि इकॉनॉमिक्सच्या पण काही डिफिकल्टीज आहेत. तुमचा थोडा वेळ द्याल का मॅम? हो, काहीच हरकत नाही. एक मिनिट, मी बघते. गुड. उद्या रिसेस नंतर 2 लेक्चर्स फ्री आहेत माझे. तुला जर लेक्चर नसेल तर ये तू स्टाफ रूम मध्ये. मॅम स्टाफ रूम मध्ये? हो, आपल्या स्टाफ रूम मध्ये अभ्यासासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांना मुक्त द्वार आहे. ये तू. थँक्यू सो मच मॅम. यू आर मोस्ट वेलकम. बाय. बाय. माई या. काय करतेस ग? काही नाही, तुला काय हवंय का? सरबत दे ना यार. इशे एवढंच ना, आत्ता करते. बस हो. बरं आदित्य, मी आणि अर्जुन निघतोय बरं का उद्या. निघतोय म्हणजे कुठे चाललात तुम्ही? अरे असं काय करतोस? आम्ही निर्मला काकूकडे चाललोय. पडली ना ती. अरे मला काहीच माहित नाही. कसं माहिती असणार आपल्याला? हो, 2 दिवस पाय कुठे आपल्या घरात? लाडक्या बायको रुसून बाहेरच हिंडतोयस ना. ते कळलं ग माई मला. निर्मला काकूंना काय झालं ते सांग मला सविस्तर. अरे काकांचा फोन आला होता. निमा काकू न्हाणीघरात पडली. अगं, केवढं वजन आहे त्यांचं. मग तेच तर ना. झालं ना हिप-बोन फ्रॅक्चर. काय रे देवा, हिप-बोन फ्रॅक्चर म्हणजे काय? जागेवर बसली. हो ना यार. आणि घरातली करती बाई जागेवर बसली ना की घराची घडी अगदी बदलून जाते. विस्कटतेच म्हण ना. त्या बाईला सगळं काही घरातलं ठाऊक असतं रे. तिच्याशिवाय कुणाला काहीही माहिती नसतं. कठीण आहे रे देवा. आता घर खायला उठतो अशा वेळी. म्हणून चाललोयत मी आणि अर्जू काय झालं ते बघायला. तुम्ही दोघीच जातात का? हो. येतोयस? इथे घरी यायला नाही तुला फुरसत. तुम्ही दोघीच जाणार काय? आता काय झालं आदित्य? अरे नको इतकं टेन्शन घेऊस बाळा. नानांनी गाडी बुक केली. गाडीने जाणार आहोत मी आणि अर्जू उद्या सकाळी. मग तर झालं. आज बघू. आणि परत कधी येणार आहात? अरे आता तिकडची परिस्थिती बघून मग ठरवू. पण येऊ लवकर. घरची काळजी नाहीये हो मला. विजय आहे, तुझी लाडकी बायको आहे. त्या पण आता तुझ्या लाडक्या बायकोवर थोडा भार पडेल बरं का. नाही म्हणजे कॉलेजही सांभाळायचं, घर सांभाळायचं, तुलाही सांभाळायचं. चालेल ना? काय ग माई. हा? आई हम्म. खूप मस्त आहे. हो ना. तू पण आणि सरबत पण. पुरे. लवकर ये पण. येते. अरे काय यार, काय करत होतीस इतका वेळ? म्हणजे डायनिंग टेबलवरची ताटं आवरली म्हणजे संपलं का? काय उरलं सुरलं विरजण, सकाळची तयारी, 50 गोष्टी असतात. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, माझी कामं अजून संपलेली नाहीयेत. म्हणजे अजून काय? अरे आत्ता तर एक पाडा म्हणून दाखवलास ना तू. तरी अजून आहे काय? येस, मलमल न्यायला आली आहे. नेहमी माईंच्या कपाटात असते, चुकून मी आपल्या कपाटात ठेवली आहे. चक्का बांधायला हवी आहे. अच्छा अच्छा अच्छा, म्हणून तू इथे आलीस काय? शाबाश. म्हणजे 3 दिवस आपली चुकामुक होते,
आपण एकमेकांशी बोललो सुद्धा नाहीये. त्याचं काहीच नाही काय? अर्थातच नाही. काय? बरं ठीक आहे, चल जा, चक्का बांध आणि लवकर ये. सॉरी, उशीर होईल. का? अरे माई उद्या सकाळी गावाला जात आहेत ना, मग त्यांची तयारी करतोय मी आणि विजयताई. अरे काय यार. माझ्याशी दुष्टपणे वागलास ना, म्हणून देव अद्दल घडवतोय तुला. म्हणजे आता तू गेलीस की गेलीसच? बरं ठीक आहे, चल, मीच येतो तुझ्या बरोबर गप्पा मारायला. चल. नाहीतरी माई गावाला जात आहेत, त्यामुळे चैन नाहीच पडणार आहे माईंच्या लाडक्याला. माईंचा लाडका काय? माईंचा लाडका. आणि तुझा काय? काय? विजय त्यांनी हाक मारली बहुतेक. विजयाने? मग मला का नाही ऐकू आली? मेघना, काय यार मेघना, सकाळी उठवायचंच ना मला. माईला टाटा बाय बाय केल्यानंतर परत झोपलो तर झोपलोच मी. उठवायचं ना यार. ए वेळेत आहेस तू अजून, उगाच कशाला उठवू तुला. आणि विजयाचं काय? ती कुठे आहे? नको टेन्शन घेऊस. माई गावाला गेल्यात म्हणून सगळं काही माझ्या एकटीवर नाही आलंय. आम्ही करतोय सगळं सिस्टमॅटिकली एकमेकींच्या सोयीने. फक्त बोलायला वेळ नाही. हो. बरं तुझं काय? चहा घेणारस की नाश्ता? काय नको, मी घेईन. तू आवरायला गेलीस तरी चालेल. ए बरं, तुझा तिसरा डबा फ्रीज मध्ये आहे बरं का? हो, ते सगळं तोंडपाठ आहे मला. अरे जा म्हटल्यावर खरंच गेली. काय झालं? काय नाही, काय नाही. थँक्यू सो मच. यू आर मोस्ट वेलकम. काय नाना, हम्म. कसं वाटतंय? नाही म्हणजे मुक्त पाखरू होत ना आपण आता. काय बायका गावाला गेलेत म्हणून? अर्थात. अरे भ्रम आहे तुझा, भ्रम सतीश. म्हणजे
अरे बाबा त्यांच्या रिमोट कंट्रोलची रेंज तुला अजून माहिती नाहीये. काय ना नाही. या भ्रमणध्वरीवरून त्यांचा आपल्यावर लगाम असणार आहे ना. बोललो ना मी तुला. हा आहे अर्चू. अर्चू झालं. हा बोल ग अर्चू. हा कुठपर्यंत पोहोचलात? अरे वा गुड 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 गुड. आम्ही एकदम मजेत आहे. ठीक आहोत आम्ही. हो तुझा नवरा इथे समोरच बसलाय माझ्या. अरे आता लवकर कसा आला म्हणजे काय? आला असेल लवकर तो. हो 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 हो. हे बघ अर्चू तू त्याच्याशीच बोल. हे देवा हा बैल मुझे मार असं केलंय खरं मी. सॉरी. हॅलो हा बोल ग. काय नाही काम संपलं आलो मी. हो 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 हो. अर्चू मी रात्री फोन करतो. हा हो का? बर बर बर. माईना बोलायचंय का नानांची? देतो देतो हा देतो. एक मिनिट. माई हा बोल ग. हो 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 करतो सांगितलेलं सगळं. हो हो सतीश एक काम कर ना माझं. काय? त्या माळ्यावर ना जुनं एक होका यंत्र आहे ते जरा काढ. का हो? फोनला बसवूया. म्हणजे काय महिनाभर या बायका आपल्याला फोन करणार आपल्याला नुसतं होच करायचंय. काय नाना? कळलं का मुक्तीचा अर्थ? कळला कळला कळला. हो 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 हो. हो नाना. आज मर्ढेकरांची कविता शिकवली. जाम खुश आहे मी. दवात आलीस भल्या पहाटे शुक्राच्या तोऱ्यात एकदा जवळून गेलीस पेरीत आपुल्या तरल पावला मधली शुभ. वा त्यातली गती त्यातला विभ्रम अनिश्चित नात्यांचा हेलकावा. वा हे फक्त मर्ढेकरच बर का. आणि त्या पाठीमागची लईची जादू तर काय आवरच आहे. दरवर्षी शिकवतो वर्षभर झपाटलेला राहतो. आणि मला आज निजा फाजलींची कविता शिकवायची आहे. आहा क्या नज्म है. दो और दो का जोड़ हमेशा चार कहाँ होता है. सोच समझने वालों को थोड़ी सी नादानी दे मौला. गरज बरस प्यासी धरती पर फिर पानी दे मौला. चला नाईक सर आपल्या दोघांना आज आनंद योग आहे. तुम्हाला मर्ढेकरांचा आणि मला निजा फाजलींचा. क्या बात आहे. हा हा आमच्या आनंदाविषयी तुम्हाला कल्पना नसेल ना? नाही मेघना मॅडम? काय की तुमचे शिकवण्याचे विषय थोडे वेगळे आहेत. पण अखेर सगळे विषय एकमेकांना जोडलेलेच असतात. त्यामुळे तपशील माहित नसला तरी आनंद माहित आहे. आणि खरं सांगू का सर, हाडाच्या शिक्षकासाठी हा आनंद देणं आणि घेणं यातच मोठं समाधान आहे. चला मला जायचं लेक्चरला. हो. निघते मी. चला नाईक सर सगळे काय मर्ढेकरांच्या कवितांवरती क्लास नाहीये. बाकी पण कामं शिल्लक आहेत तेव्हा आता ऑफ पिरियड सत्कारणी लावावा. येस काय काम आहे? ओ सिद्धार्थ सर माझा विद्यार्थी आहे. तुम्ही ओळखलं नाही त्याला? वर्कशॉप मध्ये होता हा. माझ्या भोवती विद्यार्थ्यांचा समुद्र असतो. त्यातलं लक्षात राहणारं रत्न एखादच असतं.
नेव्हर माइंड. ये ना, ये आपण इथे बसूया. बस. विचार, काय विचारायचं होतं? घाबरू नकोस, मी नाही हसणार तुला. विचार. मॅम ऍक्च्युली अशी प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो मी, हं? पण इकॉनॉमिक्सचा बेसिक अर्थच मला कळलेला नाहीये. म्हणजे इतिहास म्हणजे काय ते कळतं, भूगोल म्हणजे काय तेही कळतं, पण अर्थशास्त्र. जगात खूप चांगली चांगली माणसं पण गरीब असतात, ज्यांची काही लायकीच नाही असं वाटतं ते श्रीमंत असतात. आणि मॅम पैसे कुठून उत्पन्न होतात? काही जणांकडे ते असतात आणि काही जणांकडे ते नसतातच. पण या सगळ्याचं शास्त्र कसं होऊ शकतं? नाही मॅम, इथे कुठलेच नॉर्मल नियम लागू होत नाही असं मला वाटतं. शिवाय तुझं म्हणणं कळलं मला. तुला पडलेला प्रश्नही लक्षात आला. पण सिद्धार्थ, प्रत्येक गोष्टीकडे इतक्या भावनाशील दृष्टिकोनातून नसतं पाहायचं.